सोलापुरातील एका महिलेचा पाठीमागील भांडणाचा राग तसेच कोर्टात घातलेली केस का पाठीमागे घेत नाही, माझ्याकडे बंदूक आहे, तुम्हाला खल्लास करेन अशी धमकी देत चक्क शेतातील उभ्या पिकाला आग लावल्याची घटना माणेगाव तालुका माढा येथे घडल्याची माहिती फिर्यादी शकीला शेख राहणार शिवाजीनगर मोदीखाना सोलापूर यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे रीतसर फिर्याद दाखल केली आहे। यानुसार आरोपी परमेश्वर कल्याण चव्हाण राहणार खैराव तालुका माढा, दत्तात्रेय कल्याण चव्हाण राहणार खैराव तालुका माढा आणि कल्याण चव्हाण कुटुंबातील अंदाजे 9 व्यक्तीवर भादवी कलम 326F 189(2), 115, 352, 351 नुसार गुन्हा दाखल झाला आहे। सदरची घटना ही 23 जानेवारी 2025 रोजी घडली असून फिर्यादीची तारीख कोर्टात असल्याने फिर्यादी व फिर्यादीचे पती अहमद हाफिज शेख यांच्यासोबत माढा कोर्टात आले होते। कोर्टातील कामकाज संपवून ते माणेगाव तालुका माढा येथील शेताकडे जात असताना त्या शेतामध्ये आग लागल्याचे दिसून आलं। आग विझवण्याचा फिर्यादीने प्रयत्न केला, परंतु ती आग काही विझली नाहीये। सदरच्या आगीमध्ये शेतातील गहू पीक सुमारे 5 एकर, त्याची अंदाजे किंमत 15,000 रुपये, तसेच हरभऱ्याचे पीक सुमारे 1.5 एकर, त्याची किंमत 18,000 रुपये, बीट पीक 25 रुपये, त्याची किंमत 23,500 रुपये, धने बिया 40 kg, किंमत 6,500 रुपये, 25 पोते खत, त्याची किंमत 25,500 रुपये, तसेच शेडनेट पाईप असे लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे। वरील सर्व आरोपींनी स्कॉर्पिओमध्ये येऊन फिर्यादीची गाडी अडवून फिर्यादी व त्यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला करत लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे। तसेच फिर्यादी शकीला शेख यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तोडून आमच्या विरुद्ध केलेले केस माघारी घ्या, नाहीतर माझ्याकडे बंदूक आहे, तुम्हा दोघांना गोळ्या घालेन अशी धमकी दिल्याची माहिती फिर्यादी शकीला शेख यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे। यानुसार सर्व आरोपीवर आता गुन्हा दाखल झाला असून याचा पुढील तपास तालुका पोलीस स्टेशन करीत आहेत। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।